आताच देवेंद्र फडणवीस साहेब दाऊसला गेले आणि तिकडून ते मोठ्या प्रमाणात एफडीआय घेऊन आले आणि त्यावेळी ते सांगत होते की इट इज एक्सपेक्टेड की 2031-32 पर्यंत महाराष्ट्र 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनेल. ही जी डेव्हलपमेंट आज होते आणि जी फ्युचरमध्ये पण होणार आहे, तर ती जास्तीत जास्त MMR रिजन आणि PMR रिजनमध्ये होणार आहे. कुठे ना कुठेतरी मला तर असं वाटतं बाय 2047 जर आपण एक लॉंग टर्म होरायझन ठेवला ना, की ज्या प्रकारची डेव्हलपमेंट चालली आहे, तर मुंबई आणि पुणे ही मे बी इन फ्युचरमध्ये 2 वेगळी शहरं असणार पण नाही. कारण ती दोन्ही शहरं एकमेकांना जोडली जातील. कारण आज जर तुम्ही बघितलात पनवेल किंवा पनवेलवरून जर तुम्ही निघालात आणि पिंपरी चिंचवडला जिथे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे संपतो, तर हे अंतर ना हार्डली 1 तासावरती आहे. आणि उद्या जेव्हा मिसिंग लिंक कंप्लीट होईल, त्यानंतर तर हे अंतर खूपच कमी होऊन जाईल. आज ज्या प्रकारे कर्जतमध्ये डेव्हलपमेंट चालली आहे, खोपोलीमध्ये चालली आहे आणि तिकडून म्हणजे पुण्याच्या साईडने पण ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते. तर कुठे ना कुठेतरी मला तर वाटतं मुंबई आणि पुण्याच्या मधला जो भाग आहे, तो हा इन फ्युचरमध्ये ॲज अ सिलिकॉन व्हॅली इज काइंड ऑफ डेव्हलप होईल. आणि तिकडे फ्युचरचे सगळे AI रिलेटेड म्हणा किंवा जे फायनान्स रिलेटेड म्हणा किंवा जे जे मोठमोठ्या कंपनीज येतील, प्रोजेक्ट्स येतील, तर ते तिथे राहणं नेहमीच प्रिफर करतील. मुंबई आणि पुण्यासारखी जी मुख्य शहरं आहेत महाराष्ट्रातली, जी फायनान्स हब पण आहेत आणि IT हब पण आहेत, तर ती पण जोडली जातील. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.